आहे का, तर पानिपत पिक्चर आहे का, तर त्या पानिपत पिक्चरमध्ये पण ॲक्च्युअल लढाईच्या आधी बाबा कसं कोण कुठं पळणार, कसा पळणार, कुठली स्ट्रॅटेजी असणार, हे सगळं यांचं आधी ठरलेलं आहे. म्हणजे म्हणजे मला काय वाटायचं, हा लढाई केली आणि जिंकला असं, म्हणजे युद्धाबद्दल आधीचं इतिहासाबद्दल वाटायचं, पण तसं नाही आहे. हे असं काहीतरी आहे यांचं ॲक्च्युअल. ठीक आहे. तेव्हा कुठं हे युद्ध आणि हे सगळं मराठ्यांनी इतिहास मोठा केला आहे, जिंकलेला आहे. ठीक आहे. आणि आपण पण मराठा तर आपण पण हे काहीतरी शिकलं पाहिजे. आणि नावातच जीत, पण यू पी एस सीमध्ये फक्त हारच. ठीक आहे. तर म्हणजे आता कसं झालं आहे, आता परवा फोन जो माझा फुटला का नाही, म्हणजे फॅनमध्ये सापडला, तर तो ह्या विचारातच माझा म्हणजे फोन म्हणजे फुटला, की माझ्या डोक्यात चाललेलं की अरे इतकं म्हणजे फेल्युअर का, इतकं फेल्युअर का, ह्यावेळी तरी एवढं सगळं काय काय केलं, काय केलं. ठीक आहे. कोल्हापुरातून दिल्लीत आलो, आणि ह्या म्हणजे व्हिडिओत माझ्या रिअल म्हणजे जे इमोशन आहेत त्याच मी सांगणार आहे. ठीक आहे. त्यामुळं बघा तुम्हाला कसं वाटते, आणि नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी मी शिकायला मिळेलच. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा. ठीक आहे. तर चालू करूया. तर असा विषय होता, आणि मग आता पण मी थोडं म्हणजे मागं वळून बघितलं की काय झालं, काय चुकलं, किंवा काय असा विषय व्हायला आला आहे. याला अभ्यास तर करतोय, पण कुठं काय काय तटते नेमकं. क्योंकि जीवन में जब भी कोई निर्णय एक बार कर लो तो पलट कर मत देखो, क्योंकि पलट पलट कर पीछे देखने वाले इतिहास नहीं बनाते. म्हणजे मागं, पण असं पण नाही की बाबा अजिबातच मागं बघायचं नाही, की काय चुकलं. म्हणजे हे तर ठीक आहे की सारखं मागं बघायचं नाही, सारखं मागं बघायचं नाही, पण असं पण नाही की अजिबातच मागं बघायचं नाही. तर मी 2022, 2022, 2023 ही 2 वर्ष महत्त्वाची आहेत. ही तर मी मागं बघणार आहे की काय झालं, काय चुकलं, मी यू पी एस सीत फेल का व्हायला आलो. का तर इथं आल्यावर मला कळते की अरे सगळं पोटेन्शियल वगैरे ठीक आहे, पण अजून काय तटते, किंवा काय नेमका विषय झाला आहे मागे. तर ह्यो मी विषय म्हणजे मला पण ह्यो सांगणार आहे, आणि माझ्याबरोबरचे जे मित्र आहेत त्यांना पण मी नेमका ॲक्च्युअल सांगणार आहे काय काय विषय झाला. आणि माझं मार्क पण तुम्हाला म्हणजे ह्या व्हिडिओत कळते किती माझं मार्क होतं, नाही कसं कसं काय काय झालं ते. ठीक आहे. डिटेल टाकतोय, आणि त्यामुळं तुम्ही बघा आणि तुम्हाला कळलंच काय काय विषय. आणि यू पी एस सी मी पुढं करणार का नाही ते पण तुम्हाला सांगतो. तुम्हाला कळलंच काय काय विषय, आणि यू पी एस सी मी पुढं करणार का नाही ते पण तुम्हाला सांगतो. तर ना विश्वजित पण यू पी एस सीमध्ये फक्त हारच. ठीक आहे. आणि असा पण विषय आहे की म्हणजे जे माझं म्हणजे यू पी एस सीत यायच्या आधी पण इथं पण माझं कुठं म्हणजे फेल्युअर अजिबात नाही आहे. म्हणजे तिथंपर्यंत म्हणजे माझी सगळी जितच जित आहे. म्हणजे पहिली ते डिग्री म्हणजे पहिले माझे फेल आहे ते मी यू पी एस सीतच फेल आहे. ठीक आहे. म्हणजे फेल पण आपण म्हणत नाही, नॉट रिकमेंड आहे, पण ती यू पी एस सीतच आहे. यू पी एस सीच्या आधी 10वीला मला 93 आहे. ठीक आहे. आता 10वीला पण 93 नाही, तर 9वीला पण मला 70% होतं. ठीक आहे. त्यामुळे झेप कशी घ्यायची ही मला चांगलं माहीत आहे. ठीक आहे. मी 9वीला 70 होतं, 10वीला 93 केलं. त्यानंतर 11वीला पण 60 होतं, 60%. आणि हे पण जाणून बुजून मी म्हणजे केलं. तर 11वीत मी अभ्यास केलेला नव्हता, का तर मला माहिती होतं 12वीत मला अभ्यास करायचा आहे. तर 12वीला पण एकदम हाय म्हणजे 85%वर गेलो मी. मॅथ्सला मला 12वीच्या मॅथ्सला 89 आहेत, फिजिक्सला 84 आहेत, केमिस्ट्रीला 83 आहेत. ठीक आहे. म्हणजे हे असं मार्क आहेत. आणि हे पण म्हणजे सेल्फ स्टडीनं मार्क आहे. ठीक आहे. क्लास पण म्हणजे चांगला नव्हताच तो पण शेवटी लावलेला. ठीक आहे. तो विषय झाला. हे का सांगतो आहे मी, का तर मी पण माझा कधी कधी कॉन्फिडन्स लूज होतो. यायला काय मी म्हणतो मी एवढं कसं काय मी फेल व्हायलो आहे, का तर बरोबरची पास होते तरी माझं काय म्हणजे असं. त्यामुळे हे पाठीमागचं जे आहे का नाही, हे कुठेतरी दाखवून स्वतःला म्हणजे मी मोटिवेट करतो आहे. ठीक आहे. कळलं का. हे म्हणा किंवा अजून पण बरंच आहेत सोडा, म्हणजे बाकीची पण स्किल म्हणा, शेतातली कामं, शेतातली म्हणजे ते आता ते सांगत नाही, तर त्याचा एक म्हणजे वेगळ्या वेळेवर कळेल. पण ह्यो अभ्यासाचा विषय आणि यू पी एस सीचा विषय. आणि यू पी एस सीचा विषय का तर म्हणजे आपण तर म्हणजे ह्यालाच वेळ दिला आहे सोडा, त्यात काही वाद नाही, पण कुठंतरी ती स्वतःला पण खंत आहे, अरे मी एवढ्या लवकर ठरलेलं प्लॅन करायचं, म्हणजे प्लॅन केलं तर 22व्या वर्षी कलेक्टर व्हायचं. ठीक आहे. पण अजून का वेळ लागतो आहे, किंवा अजून म्हणजे काय काय विषय. ठीक आहे. तर त्याचंच सगळं ह्यात विश्लेषणनी हे सगळं पूर्ण डिटेल करणार आहे. आणि शक्यतो यूट्यूबला कोण आपलं फेल्युअर दाखवत नाही, म्हणजे सगळं कसं चांगलं दाखवूयात, पण आपण तसं नाही आहे. जे पण आहे ते सगळं ओरिजिनल आपण दाखवणार. ठीक आहे. आणि तुम्हाला जर फायदा होतो तर व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. तर चालू करूया आपण. तर पहिलं आपण सुरुवात करूया 2022पासून. ठीक आहे. तर 2022चा अटेम्प्ट कधी होता, 2022ची परीक्षा, म्हणजे ह्याच्या आधी 2022 आणि 2023 आणि 2024 आणि पुढं 2025 आहे. ठीक आहे. तर हे आपण सगळं सांगणार आहे. 2022मध्ये कधी होतं, तर 5 जूनला पेपर होता. ठीक आहे. 2022ला पेपर होता. आणि तुम्हाला माहिती असेल 2021 इथं तर लॉकडाऊनच होतं आणि सगळं आपलं बंद होतं. ठीक आहे. आणि 2023ला पण म्हणजे 5 जूनला पेपर होता. तर मी मार्चमध्ये कोल्हापूरमध्ये राहायला आलो. ठीक आहे. म्हणजे मार्च, एप्रिल, मे
हे 3 महिने कोल्हापुरात जरा व्यवस्थित अभ्यास झाला होता आणि ह्याच्या आधीचे सगळे महिने मी गावातच होतो, घरातच. ठीक आहे. म्हणजे 20 मार्चच्या मला डेट पण आठवली, 8 मार्चला मी कोल्हापुरात आलो. ठीक आहे. आणि इथून माझा अभ्यास सगळा चालू केला आणि इथं पण मी भरपूर अभ्यास केला बरं का. म्हणजे मार्च, एप्रिल, मेमध्ये तरी मी अक्षरशः म्हणजे रात्रभर म्हणजे जवळजवळ 5-6 तासाचा अभ्यास. ठीक आहे. म्हणजे मेमध्ये तसं सगळ्यांचंच होती थोडा, पण माझं पण तसं झालं. ठीक आहे. आणि तिथं पण केला आणि तिथं पण काही नाही झालं. ठीक आहे. पण 20-22ला झालं. पण विषय काय झाला सांगतो तुम्हाला. इथं 20-22ची प्री झाली, ती काही नाही झाली. विषय नाही झाली, हो विषय नाही आहे. पण विषय काय झाला, दोघा-तिघांचा ऐकून किंवा पाहुण्यांचा ऐकून, पाहुणं मला काय म्हणाले, बाकीच्या परीक्षा दे. ठीक आहे. बाकीच्या परीक्षा दे, ही नाही तर. आणि ते दे. मग तर मी बँकिंग जरा द्यायला चालू केलं. माझं मॅथ्स आहे तसं चांगलं, त्यामुळं काही विषय नाही. पण बँकिंग द्यायला चालू केलं. पण आता बघा, हे जून झालं, इथं जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या त्या 3 महिन्यात ते म्हणजे बँकेच्या परीक्षा आणि हे सगळं होते. आणि 3 महिन्यात काही म्हणजे बँकेच्या ही कुठलीच परीक्षा निघाली नाही. ठीक आहे. म्हणजे निघणं म्हणजे शक्य आहे, सोडा अशक्य असं काहीच नाही, पण तरी पण ती मला काही निघाली नाही. आता ह्यातनं तुम्हाला हे कळलं की आता का निघाली नाही, का तर मी इथंच अभ्यास चालू केला. जुलै, ऑगस्ट या 2 महिन्यात मी लेक्चर केलीत आणि ऑगस्टपासून तर त्या परीक्षा चालू होत्या. त्याचं काय म्हणजे SBI नाही, IBPS PO आणि RRB PO. ठीक आहे. तर मी त्यावेळी IBPS POच दिली ती, RRB पण नव्हती दिली ती. ठीक आहे. तर ही दिली आणि ते तर हे 6 महिने माझं म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे 5 महिने तरी ह्यातच गेले. ठीक आहे. ह्या परीक्षेतच, का तर नोव्हेंबरपर्यंत कुठली बँकेची SBIची क्लर्क काहीतरी होती परीक्षा. ठीक आहे. ते झालं. त्यानंतर डिसेंबरमध्ये मी ते विपासनाला गेलो. ते व्हिडिओ पण आहे बघा चॅनलवर. विपासनाला गेलो, ते जरा गेल्यावर बरे वाटलं. ठीक आहे. ते विपासनाला गेलो. त्यानंतर परत हे जानेवारीचं जे मे आहे का, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि इथं पण आपली मेच्या म्हणजे 20-23च्या काहीतरी 25ला 28च्या आसपास परीक्षा होती. ठीक आहे. तर मी आता हे बघा, हे 4-5 महिने अभ्यास केला आणि ह्याच्या आधीचं हे असं महिने. ठीक आहे. म्हणजे सांगतो काय, म्हणजे आता हे फेल्युअर पण का बघायला लागते, का तर असं नाही की मी आता पुढल्या वर्षी सक्सेस होणार माहिती काय, एका लाईनमध्ये होणार किंवा अजून काय, ह्याच्यामागं हे सगळं असणार आहे. ठीक आहे. आणि ह्याचं पण मी मोटिवेशन घेतो आणि काय चुकलं, काय नाही चुकलं, अजून काय करायला पाहिजे होतं किंवा येणाऱ्या दिवसात अजून काय करायला, हे मी सगळं म्हणजे ॲक्च्युअल हे करावं. ठीक आहे. आणि हे समजावून पण का सांगते, का तर माझ्याबरोबर जे त्यांना पण थोडं माहिती असू दे आणि बाकीच्यांच्या पण चुका व्हायला नको. ठीक आहे. तर हे मला एक चुकते की मी लगेच IBPSने हे काय लगेच करायला नको पाहिजे. ठीक आहे. पण कसं असते, काय आपली म्हणजे आजूबाजूची अशी असते की इरिटेट करायला लागते, तर हे दे ती दे. अजून आता इथं काय म्हणायचं माहिती आहे का, जूनमध्ये परीक्षा झाली तर इथं मला काय म्हणायचं, अरे पुढची परीक्षा 25 मेला आहे, 1 वर्ष आहे, तर तोपर्यंत कुठली तर दुसरी परीक्षा दे. पण UPSCला तसं नाही चालत. ठीक आहे. UPSCला कसं कन्सिस्टन्सी लागते आणि वेळ द्यावाच लागतो आहे. हो, हे कसं. आणि महाराष्ट्रात जरा म्हणजे जे खरंच आहे, महाराष्ट्रात अवेअरनेस म्हणा किंवा ह्या गोष्टी जरा कमी आहेत UPSCबद्दल. पण UP म्हणा किंवा बिहारवाली इकडली पोरं का होती ती म्हणजे जास्त, का तर आता इथं आमचं पण मित्र आहेत, पण ती जरी फेल झालं तरी ती ट्राय करतातच. म्हणजे ती तरी पण अभ्यास सोडत नाहीत आणि तरी पण म्हणजे व्यवस्थित जरा काहीतरी म्हणजे स्ट्रॅटेजी वगैरे आखून की नाही ती परत अभ्यास म्हणजे ठेवतातच चालू. आपलं काय होतं, हे नाही झालं कर दुसरं काहीतरी. आणि म्हणजे ॲक्च्युअल असं मी खरंच सांगतो, इथं व्हिडिओ किती लांब होते मला पण माहीत नाही, पण खरं सांगणं काहीतरी गरजेचं आहे. ठीक आहे. हे असं नाही की 10 मिनिटात व्हिडिओ सांगणार आणि खतम करणार. पण आपल्या इकडं म्हणजे कोल्हापुरात तरी UPSCबद्दलचा अवेअरनेस कमीच आहे थोडा आणि UPSC करणारी पण पोरं कमी आहेत. ठीक आहे. पण हे आता असं 2 वर्षांनी कळते. 22मध्ये विषय झाला आहे, पण 24मध्ये कळते. म्हणून मी व्हिडिओ सांगालो की आता ही पण म्हणजे जी बघायला लागत नाही त्यांना ॲक्च्युअल कळू दे. आणि माझं फेल्युअर का दाखवते, का तर बाकीची कोण फेल व्हायला नकोत किंवा ती फेल्युअर त्यांचं म्हणजे फेल्युअर त्यांचं व्हायला नको, सक्सेसकडे जवळ जाऊ द्यात लवकर. ठीक आहे. तर हे विषय झाला. मग मी ती विपासना करून आलो 10 दिवस. 20 ते 30 डिसेंबर 2022 विपासना करून आलो. भारी वाटलं आणि विपासनेचा कॉन्फिडन्सच होता इथं. आणि तिथं आपण हे 4-5 महिने अभ्यास केला आपण. ठीक आहे. 5 महिने अभ्यास केला व्यवस्थित आणि अभ्यास केला, पण तरी पण इथं काय नाही झालं. ठीक आहे. आणि 20-23चा पेपरच तुम्ही बघा किती म्हणजे जरा अवघड आला पेपर. ठीक आहे. म्हणजे 20-23 म्हणजे सगळ्यांचाच पेपर अवघड झाला. पण विषय काय, मी कोल्हापुरात असल्यामुळे मला काय वाटलं, अरे नाही माझा अभ्यास कमी आहे आणि मीच फेल व्हायला लागलो. ठीक आहे. तर तिथं मला 40 मार्क पडलं. ते आता हे लईच मार्क 40 मार्क म्हणजे लईच कमी झालं थोडा. पण आता ते का आता आणि कसं ते मला माहीत आहे. पेपर अवघड म्हणजे अवघडच मला गेला. म्हणजे खरं आहे ते खरं आहे. CSATला मला 55 मार्क आहेत आणि 55 मार्क आहेत की नाही हे फक्त मॅथ्सचं मार्क आहेत बरं का, म्हणजे इंग्लिशचं नव्हतं. तर CSAT तुम्हाला माहीत आहे आता 20-23चा किती अवघड आला आणि त्यातलं फक्त मी मॅथ्स सोडवून 55 मार्क काढले. मी फक्त एक इकडं आणि 10 मिनटं आधी फक्त मी इंग्लिश सोडवायला चालू केलं असतं की नाही तर मला ती CSAT क्लिअर होत होतात. पण 24ला आपण CSAT क्लिअर केलाच, काय विषय नाही. ठीक आहे.
पण ठीक आहे. पण हे झालं काय, ह्या 40 मार्कामुळं आणि पेपर टफ गेल्यामुळं मी म्हणजे शिफ्टच माझी स्ट्रीमच बदलली. मी काय केलं, CAला रजिस्टर केलं. ठीक आहे, CAला रजिस्टर केलं आणि मी परत बँकेच्या RRB पण एक्झाम दिली. RRB पण एक्झाम दिली, IBPS पण दिली, बाकीच्या एअरपोर्ट अथॉरिटीच्या पण एक्झाम दिल्या. ठीक आहे. आणि ह्यात म्हणजे कुठंच नाही झालं, कुठं ना कुठं 4-5 मार्कांना का विना 4-5 मार्कांनाच ते राहतच गेलं. ठीक आहे, प्रत्येक परीक्षेत ते सगळे रिझल्ट आहेत, पण ते सगळे रिझल्ट काय दाखवत बसत नाही. ते कुठं रिझल्ट आहेत सगळे, पण ते इथं एवढं एक्सप्लेनेशन द्यायला नको, तुम्ही समजून घ्या ह्यातनं. ठीक आहे. तर आणि ह्यात पण विषय काय झाला, हे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि इथं तर मी काय ठरवलेलं की द्यायचीच नाही म्हणून ठरलेलं 24ची. इथं कुठेतरी पोस्ट काढायची बाकीची आणि 24चा अटेम्प्ट नाही द्यायचा. ठीक आहे, म्हणजे असं ठरलेलं. पण आता झालं इथं मी परीक्षा दिल्या एवढ्या, त्याचा अनुभव म्हणजे चांगला आला. पण इथं आता मला काय कळतं, इथं मी सगळ्या परीक्षेत ध्यान नको द्यायला पाहिजे. मी म्हणतो 2-3च परीक्षा मॅक्स, त्यावरच मी ध्यान द्यायला पाहिजे आणि त्यावरच फोकस करून अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे. इथं मी लयच एक्झाम दिल्या, म्हणजे तुम्हाला सांगतो ॲक्च्युअल 14-15 एक्झाम आहेत आणि 14-15 एक्झाम देणारी पण मला कोण काय पाहुणं किंवा काय चुकीचं मित्रच म्हणा, ही सांगायची दे भर फॉर्म भर, असं चाललेलं. आणि म्हणजे ॲक्च्युअल होते पण UPSCचं असं की 1 वर्षानं परीक्षा असते, त्यामुळे इथं आपण पण डिमोटिवेट होतो. तर 26 मेला एक्झाम झाल्यावर पुढली परीक्षा कधी होती, तर 28 मेला परीक्षा होती. ठीक आहे. तर 1 वर्ष ती मोटिवेट राहणं पण थोडं, म्हणजे कोल्हापुरात राहणं मोटिवेट थोडं ते कमी, म्हणजे लेस डिमोटिवेट होते. त्यामुळे मी पण ती कुठली तरी एक्झाम द्यायचो की बाबा त्यानं जरा फ्लोमध्ये पण राहील आणि थोडं म्हणजे काहीतरी पास झालेलं जर सॅटिस्फॅक्शन मिळेल, पण ते काही मिळालं नाही. ठीक आहे. आणि फेल होऊन काय मी लयच स्ट्रॉंग झालो आहे आणि आता तर एवढं झालं आहे की आता फेल्युअरनं म्हणजे काय फरकच पडत नाही. ठीक आहे. आणि आता इथनं पुढे जे होणार आहे म्हणजे ते आपली काही जीतच असणार आहे. ठीक आहे. आणि त्याचमुळं मी माझं शेवटचंच फेल्युअर असेल असं करून मी हे रेकॉर्ड करून टाकणार आहे. शेवटी झाला. मग मी हे काय म्हणजे हे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे काय अभ्यासच केला नाही इथं. का तर मी बाकीच्या परीक्षेचा अभ्यास करतो आणि त्या पण परीक्षेचा म्हणजे खरोखर मी प्रामाणिकपणे अभ्यास करतो. असं नाही उगाच टाईमपास नाही द्यायचो, पण तरी पण मला काही ते यश मिळालं नाही तर. ठीक आहे. आणि म्हणजे थोड्या मार्कात गेलं, म्हणजे इथं जे जायचो का मी म्हणजे मागच्या वर्षी, तर ते थोडं मार्क माझं वाढायला लागलेत आणि मी कट ऑफच्या जवळ गेलो. म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटी मला माहीत आहे 6 का 7 मार्काचाच म्हणजे डिफरन्स आहे. तिथं मी क्लास 1 झालो असतो. म्हणजे ते जवळजवळ 90K पर मंथचं विषय आहे. म्हणजे ती सॅलरी आहे. म्हणजे सगळ्या ग्रुप एज ऑफिसरच्या पोस्ट आहेत, म्हणजे त्याच्या खायचं का आपण तिथंच नाही. ठीक आहे. पण तर ते झालं. पण ती परीक्षा एकदाच झाली वर्षातनं, मग त्यामुळे ती सोडली. ठीक आहे. ते 26 डिसेंबरला झाली. त्यानंतर 24ला मी सगळा प्लॅन बिन करून, म्हणजे अभ्यास माझाही नव्हता बरं का UPSCचा काय 6 महिने, पण तरी पण ती UPSCचं कलेक्टर ती परीक्षा आली की मी मोटिवेट होतो आहे. ठीक आहे. त्यामुळे मी सगळी जोडणं लावून, पैशाची जोडणं लावून सगळं करून, ठीक आहे, इथे 24 जानेवारीच्या 10 जानेवारीला तर मी दिल्लीत आलो परत. ठीक आहे. आणि ते पण पैशाची जोडणं येत नव्हती काय, म्हणजे आता खरोखर सांगालो आहे, पण कसं काय केलं माझं मला माहीत आहे. ठीक आहे. आणि 1-2 मित्र, तर त्यांच्या यानं मी आलो आणि म्हणलो की नाही 24चा अटेम्प्ट द्यायला लागतो आहे. म्हणजे हरलो तर चालेल पण मागं हटायचं नाही. म्हणजे ही मराठा आहेच असं की हरलं म्हणजे मोडेल पण वाकणार नाही, तसा विषय आहे. फेल तर फेल, पण असं मागं हटणार नाही, म्हणजे असा विषय झाला होता माझा. आणि मी 24ला सगळं करून आलो. आणि ह्याच्या आधी म्हणजे 24ला पण दिल्लीत का आलो का, तर ह्याच्या आधी सगळं अटेम्प्ट कोल्हापुरात दिलं. आणि मला पण वाटालं की कोल्हापुरात जे कुठं तर लायब्ररी म्हणा किंवा मटेरियल आहे ते कुठं तर कमी पडते आणि दिल्लीत जायला लागते. ठीक आहे. आणि इथं मोटिवेट पण कमी राहायचं कोल्हापुरात, म्हणजे राहायचं पण जेवढं UPSCला लागते की नाही तेवढं ते मला वाटायचं नाही की बाबा आहे की कोल्हापुरात आहे किंवा माझी कपॅसिटीनुसार ते कमी पडते इथं. ठीक आहे. म्हणून मी आलो इथं. फेब्रुवारीत पण एक एक्झाम होती राव. ठीक आहे. 15 फेब्रुवारीला एक एक्झाम होती आणि त्या पेपरमध्ये पण कॉप्या झाल्या, बोंबाबोंब झाली सगळी. ते बोंबाबोंब शब्द वापरायला नको पाहिजे, पण ठीक आहे. आता त्यावेळी विषय असा झाला की ते झालं सगळं. आणि हे जानेवारी फेब्रुवारी पण मी 15 फेब्रुवारीपर्यंत त्या परीक्षेचा अभ्यास करालो. ठीक आहे. आणि त्या 15 फेब्रुवारीनंतर मग आपण जरा अभ्यास चालू केला, मार्च, एप्रिल, मे, जून. ठीक आहे. तर हे आपण अभ्यास केला व्यवस्थित. आणि आता ह्यात माझं कसं, ह्याच्या आधीचे 2 सब्जेक्ट म्हणजे एन्शियंट मिडिवल आणि आर्ट आणि कल्चर, हे म्हणजे मी कोल्हापुरात असताना करायचंच नाही. का तर मला वाटायचं न करता पण पास होते, पण ते काय करायचंच नाही किंवा त्याच्यासाठी मला गायडन्स पण असा व्यवस्थित नव्हता. ठीक आहे. मग मी इकडं आलो, थोडं क्लास वगैरे केलं, मित्रांचा गायडन्स घेतला पास झाल्यावर. ठीक आहे. 2-3 म्हणजे नशिबाने ती पण मिळाली, त्यांचं ऐकलं, तिने सांगितलं. ठीक आहे. ते पण केलं. इकॉनॉमीचा पण एक कोर्स केला, अजून एक 2-3 म्हणजे क्लास केलं, CSAT पण व्यवस्थित केलं. ठीक आहे. आणि इथं माझं 84 मार्क केलं मी, म्हणजे 40चं मी 84 मार्कावर आलो. आणि कट ऑफ काहीतरी आहे, किती 91 का काहीतरी आहे, 90च्या आसपास आहे. थोडा लई पण नाही, 95 एवढा पण नाही, पण 90-91च्या आसपास आहे. आणि माझा पेपर पण आहे, त्याचं पण मी ॲक्च्युअल व्हिडिओ टाकणार आहे थोडा, मी कसा सोडविला
आणि इथं माझा ह्या पेपरला का नाही 2024च्या पेपरला 93 अटेम्प्ट केले आहेत मी. म्हणजे खरं आहे ते सांगतो आहे, 93 अटेम्प्ट केल्यात. आणि ह्याच्या आधीचं पेपर आहेत का हे 23चं, इथं माझा 74च अटेम्प्ट होता. 74 किंवा एक 75 76, इथं 76 असा झाला होता. का तर इथं विषय काय व्हायचा, तो कॉन्फिडन्सच यायचा नाही. का तर 1-2 म्हणजे सब्जेक्ट कवर नसल्यामुळं त्यामुळे ते व्हायचं नाही. आणि इथं मी 93 अटेम्प्ट केला. म्हणजे नुसतं 7 क्वेश्चन सोडलेलं. आणि मला माहीत होतं हे 7 क्वेश्चन बी असं होतं की ह्यातलं पण मी 2-3 अटेम्प्ट करू शकत होतो, पण नको म्हणलो. 100 अटेम्प्ट करायला गेल्यावर की ती चुकतेच, म्हणजे ती प्रोबॅबिलिटी आहे तसा विषय. त्यामुळे मी ते मुद्दाम केलं नाही. ठीक आहे. तर हे विषय झाला. आणि 84 मार्क माझा आता आल्यात. आणि आता राहिलो आहे आपण 7 मार्कानं. म्हणजे 40वरनं 84. ठीक आहे. बराच म्हणजे पल्ला गाठला आहे. सीसॅट तर आता काही क्लिअर होतो काय विषय नाही. ठीक आहे. पण आता मला वाटते की आता नवीन काहीतरी करूया. ठीक आहे. किंवा आता पण वाटते की अरे नको, आता पुढल्या वेळी किती 25 मेला. त्यामुळे काय 25 मे म्हणजे आता लई लांब नाही थोडा, आता तर 10च महिने आहेत. हां, 10 होय, आता तर 10च महिने आहेत. तर 10 महिने पण काय विषय नाही. तर काय आहे, तर आता वाटते आणि काहीतरी पुढल्या महिन्यात काहीतरी करूया, जुलै ऑगस्ट सप्टेंबर. ठीक आहे. तर आता मी तसं करणार नाही, ती चूक मी परत करणार नाही. किंवा मी मग 2-3 आहेत का मित्र, त्यांचं पण मी ऐकलं ते, मग तिने पण त्यांच्यासोबत पण डिस्कस केलं. पण मी ऐकलं की बाबा पुढलं महिने कुठली म्हणजे फालतू परीक्षा देणार नाही. एकच परीक्षा आहे, ती पण कुठली सांगतो पुढं. पण ती फक्त एकच असणार आहे. आणि बाकीचे म्हणजे UPSCवर फोकस असणार आहे. ठीक आहे. का तर ते कलेक्टर झाल्याशिवाय मला तर काही चैन पडणार नाही. ठीक आहे. त्यामुळं ते मला करायचं लागणार आहे. आणि आता तर 7 मार्काचा विषय आहे. पण असं नाही की पुढल्या वेळी आपली कमी तयारी असणार किंवा काय. पुढल्या वेळी आपण म्हणजे फेबपासून जर तयारी चालू करतो आहे, फेब, मार्च, एप्रिल, मे, म्हणजे हे 4 महिने तर आपण प्रीला देतो आहेच. पण त्याच्या आधी कसं आहे, आता पुढल्या वर्षीची मेन्स पण आहे का नाही, त्या 20 ऑगस्टला आहे. ठीक आहे. म्हणजे हे 3च महिने, जानेवारी, जून, जुलै आणि ऑगस्ट. मग ह्याचं 3 महिनेच आहेत आपल्याला मेन्ससाठी. त्यामुळं मेन्सचा आत्ता अभ्यास आपल्याला कुठंतरी इथं कवर करून ठेवायला लागणार आहे. ठीक आहे. कळते का इथं, म्हणजे पुढलं असं प्लॅनिंगनी हे पाहिजेच. का तर मी आता पानिपत पिक्चर म्हणा किंवा पानिपतच पिक्चर बघितला, पण त्यात पण बघितलं की मराठे का जिंकलं. तर यांचं प्लॅनिंग म्हणजे असं एक्झॅक्ट प्लॅनिंगनी ह्या गोष्टी आहेत कुठंतरी, हेनंच कुठंतरी जिंकतात. असं नाही की मराठी जिंकलं म्हणजे फक्त रक्तातच हे होतं. रक्तासोबतच ते प्लॅन, ते एक्झिक्युशन, ह्या पण गोष्टी होत्या. तेव्हा कुठं हे मराठ्यांचा इतिहास, मोठा इतिहास झाला आहे. त्यामुळे आपल्याला पण इतिहास घडवायचा किंवा आपल्याला पण काहीतरी मिळवायचं, तर ह्या गोष्टी मला प्लॅन करणं आणि ॲक्च्युअल रिअल राहणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणून ते असा ॲक्च्युअल मी रिअल व्हिडिओ करतो आहे. आणि असा व्हिडिओ तुम्ही पण तुमचं आयुष्यातला करा. ठीक आहे. म्हणजे तुमचं पण मागं काय झालं, मागं काय तटलं, पुढं कुठली परीक्षा आहे, काय करायला लागते, तर त्यासाठी विषय आहे. ठीक आहे. तर आता मला सांगितलं पेपर 1चं 84 मार्क आहेत. आता पुढल्या वेळी मला फक्त किती, ते 110वर न्यायचं आहे. म्हणजे 80वरनं अजून मला फक्त +30 करायचं आहे. आता मी ह्याच्या आधी 40वरनं 84वर नेलं आहे. ठीक आहे. 40वरनं 84, मी 44 मार्काची मी ग्रोथ करू शकतो आहे. तर अजून एका वर्षानंतर मी +30ची पण काही गरज नाही, थोडा +25 जरी केलं तरी इझिली काटावं. म्हणजे दोन्ही पण, फॉरेस्टची पण निघते आणि सिव्हिल सर्व्हिस पण निघते. पण त्यासाठी आपल्याला हे 25 मार्क म्हणजे पुढल्या वेळी आपण काढूया. ठीक आहे. काय विषय नाही. म्हणजे 100पर्यंत जरी गेलं तरी बास आहे थोडा, पण तरी पण जरा थोडी जास्तच तयारी असू दे. ठीक आहे. तर ते 25 मार्क आपल्याला पुढल्या वेळी काढायचा. सीसॅटचा काय विषय नाही. सीसॅट काय आता आपण क्लिअर होतो आहे, किती बी टफ होते. ठीक आहे. त्यामुळं तो विषय नाही. आता त्यामुळे GAचं तर आता म्हणजे प्रीचा 8.5 हे पुढचं गणिताचा मी एक विषय कळतो येऊन नेमका कसं गणित करायचं ते. का तर हे कनिष्क कटारे यांना पण, म्हणजे त्यांना पण असं गणित केलं तर तेव्हाच पुढची रँक 1 निघलेली त्याची. आणि मराठा म्हणजे मराठ्यांचं युद्ध म्हणा, मी पण आता थोडं मराठी पिक्चर बघितलं त्यानंतर त्यात पण मी बघितले की ॲक्च्युअलमध्ये ती ग्राउंडवर किंवा नकाशावर असते बघत असते की कुठनं कोण लढाई कशी खेळणार, कुठनं कुणाचं हत्तीदळ कुठनं घुसणार आणि घोडदळ कुठनं घुसणार, तोप कुठं लावली जाणार आणि कुणाला कसं मारणार. म्हणजे हे ॲक्च्युअल मी आता पिक्चरमध्ये बघितले. ठीक आहे. तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट दाखवतो थांबा. आहे का, तर पानिपत पिक्चर आहे का, तर त्या पानिपत पिक्चरमध्ये पण ॲक्च्युअल लढाईच्या आधी बाबा कसं कोण कुठं पळणार, कसा पळणार, कुठली स्ट्रॅटेजी असणार, हे सगळ्यांचं आधी ठरलेलं आहे. म्हणजे म्हणजे मला काय वाटायचं, हा लढाई केली आणि जिंकला असं, म्हणजे युद्धाबद्दल आधीचं इतिहासाबद्दल वाटायचं. पण तसं नाही आहे. हे असं काहीतरी आहे यांचं ॲक्च्युअल. ठीक आहे. तेव्हा कुठं हे युद्ध आणि हे सगळं मराठ्यांनी इतिहास मोठा केला आहे, जिंकलेला आहे. ठीक आहे. आणि आपण पण मराठा तर आपण पण हे काहीतरी शिकलं पाहिजे. आणि म्हणूनच मी असा ॲक्च्युअल प्लॅन करतो आहे आणि दाखवतो आहे. ठीक आहे. का तर आता माझ्याबरोबरची पण आहेत, म्हणजे घरातली पण आहेत, तर त्यांना पण व्हिडिओ बघितल्यावर कळलं की काय काय विषय झाला आणि पुढं काय. तर पुढं म्हणजे 25 मेला परीक्षा आहे. आणि इथं अरे यार सगळं रे 25 मेला परीक्षा आहे. आणि आता त्यासाठी मला हे पुढचं किती, आता जुलै, तर आता आपण काहीतरी 20 ऑगस्टच्या आसपास आहे. ऑगस्ट, सप्टेंबर हे 5 महिने आणि पुढचं 5 महिने हे असं व्यवस्थित आपल्याला करायचं आहे.
आणि आता इथं पण मी एक एक्झाम देणार आहे, ठीक आहे. पुढची एक एक्झाम देणार आहे. इथं पण आता मी एक एक्झाम देणार आहे, असं नाही की एकाच लढाई थांबणार. एक एक्झाम देणार आहे मी SSC CGL, ठीक आहे. CGL देणार आहे मी काहीतरी ही सप्टेंबरमध्ये आहे. आणि त्याचा अभ्यास पण आपला चालू आहे बरं का, म्हणजे पाठीमागं असं नाही की व्हिडिओ याय नाहीत म्हणजे त्याचा अभ्यास किंवा काय आत्ता चालू करतो आहे. ऑलरेडी अभ्यास चालू आहे त्याचा. ही सप्टेंबरमध्ये आहे आणि हिची मेन्स आहे ती काहीतरी डिसेंबरमध्ये आहे. तर ह्याच्यावर पण फोकस असणार आहे, पण जास्त फोकस ही CGLवर असणार आहे. तर CGLवर का असणार आहे हे पण तुम्हाला मी पुढचा त्याचा सेपरेटच व्हिडिओ सांगेल. पण हा असा विषय आहे, ठीक आहे. तर आपली पुढचं 25 मेला परीक्षा आहे आणि आपण फेल्युअर का झालो आता हे पण मी तुम्हाला सांगितलं की जे हे 5-6 महिने आहेत ना ह्याच्यावर मी फोकस केलेला नाही. आणि ज्यावेळी प्री येते ना त्यावेळी पण जरा फुल फ्लेजनं अजून पण हाय लावले सोडायच्या ताकद, पण अजून पण कुठं ताकद लावायला वाव आहे, ठीक आहे. काय काय गोष्टी आता ह्याच्या आधी कसं 24ला इकडं तिकडं शिफ्टिंग बिफ्टिंग हे ते म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्या म्हणजे डिटेल सांगत नाही. पण असं माझं हे आहे म्हणजे हार आहे आणि ग्रोथ कुठं आहे, ग्रोथ किती आहे तुम्हाला सांगितलं. 40वरनं आपण 84वर नेले, 84वरनं फक्त आता आपल्याला 100पर्यंत जायचं आहे. 100 जरी केलं तरी मी कट ऑफ क्लिअर होतो, थोडा काय विषय नाही. 16 मार्काचा विषय आहे आणि तो आपण पुढल्या वेळी करतो आहे. पुढल्या वेळी पण आपण 25पासून पण अजून काय काय लावतो आहे ते पुढं तुम्हाला सांगेलच. पण असा विषय आहे 84 मध्ये ग्रोथ आहे, थोडा काय विषय नाही. म्हणजे मला पण कधी वाटतं यार मी करतो आहे काय किंवा का असं व्हायला लागले. तर ह्यातनं हेच आहे की ग्रोथ तर आहे आणि मेन म्हणजे फोकस जास्त मी डायवर्ट करून चालणार नाही, ठीक आहे. बराच मोठा व्हिडिओ झाला आहे आणि आय होप की तुम्हाला ह्यातनं काहीतरी शिकायला मिळालं असेल. आणि आता कळालं असेल की नावात जित आहे पण फक्त हारच का, तर हे ॲक्च्युअली तुम्हाला उत्तर मिळालं असेल. तर नाव विश्वजित आहे, नावातच जित आहे. त्यामुळे ज्या जीत शिवाय तरी लढाई अजिबात सोडणार नाही, ठीक आहे. वेळोवेळी, ठीक आहे. आणि असं व्हिडिओ करणं आणि मी जे जे शिकतो आहे ते शेअर करणं हे मला म्हणजे सांगून बरं वाटतं जरा, ठीक आहे. म्हणजे पुढं ती लढाईला कुठंतरी बळ मिळते, कळलं का. तर त्यामुळे आपण हे व्हिडिओ करतच राहील. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब